परभणी शहरातील इंदिरा गांधी क्रीडा संकुलात स्टेडियम मैदानमध्ये पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुण व सुशिक्षित बेरोजगारांकडून अवाजवी फीस आकारली जाते व त्यांना या ठिकाणी मैदानी सराव करताना पिण्यासाठी अस्वच्छ पाणी, मैदानातील घाण सोसावी लागते। तसेच मैदानामध्ये गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती येऊन मद्यप्राशन करतात व गांजा पितात। याबाबत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लक्ष देणे गरजेचे आहे। सर्व सुविधा पोलीस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना देण्यात याव्यात, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल। परभणी शहर इंदिरा गांधी क्रीडा संकुल मैदानात जे स्टेडियम आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून 200 रुपयाची पावती फाडण्याकरिता दबाव टाकण्यात येत आहे। तिकडचे काही अधिकारी आहेत त्या लोकांचा, त्यासाठी आम्ही माननीय श्री कलेक्टर साहेबाला भेटून ते फीस त्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे माफ करून अशी विनंती केलेली आहे साहेबाला। आणि ते फीस घेऊन सुद्धा तिथे जे सुविधा पाहिजे ते एकही सुविधा काल आम्ही पाहणी केली। बाथरूम स्वच्छ नाही, पाण्याची व्यवस्था नाही, विद्यार्थ्यांना जे ग्राउंडमध्ये जे प्रॅक्टिस करतात ते बी पूर्णपणे प्लेन नाही, कारण की त्याच्यामध्ये बरेच खड्डे आहे आणि त्या ठिकाणी कसे रात्री मद्यपान करणारे लोक बी येतात। त्याकरिता सिक्युरिटी भी पाहिजे म्हणून आम्ही साहेबाला सांगितलेलं आहे। आता साहेबाने क्रीडा अधिकारीला फोन लावून विचारपूस केली, आता पाहू पुढचं काय होते आणि ह्या लोकांना न्याय द्यायशिवाय आम्ही शांत बसणार नाही। सर्वप्रथम तर त्यानं 200 रुपये फी आकारूच नाही, आकारली की तरी 200 रुपये फी काही खूप जास्त नाही आहे विद्यार्थ्यांसाठी, ती देऊ। पण त्या 200 रुपयाच्या फी बदले तुम्ही त्या विद्यार्थ्यांना सुविधा काय देता ती आधी तिथं जाऊन जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो की आपण तिथं कुठल्या तरी आपल्या कर्मचाऱ्याला पाठवून तिथली पाहणी करावी की टॉयलेट इतके घाण आहेत, ग्राउंड इतके खराब आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की संध्याकाळच्या टायमाला तिथल्या स्टेडियममध्ये आसपासचे लोक मद्यपान करीत आहेत, बरं अनेक प्रकारच्या नशा करीत आहेत। हे इफेक्ट विद्यार्थ्यावर पडतो आणि त्या स्टेडियममध्ये जर असे प्रकार चालत असतील तर मग तुम्ही फी घेण्याचा आकारण्याचा काय उद्देश काय तुमचा? हे तर मी सर्वप्रथम यायला तिथं जाहीर निषेध करतो की आपण फी आकारूच नाही, पण आकारली तरीही ठीक आहे, काय हरकत नाही, पण तुम्ही ती मूलभूत सुविधा द्याव्या, अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विद्यार्थ्यांना एक सर्व विद्यार्थी ग्रामीण भागात असलेले विद्यार्थ्यांना येणं जाणं होत नसल्यामुळे त्याची सुविधा इथं राहण्याची आहे, तर त्यानं ती सुविधा दिली पाहिजे। 200 रुपये फी आकारण्यासाठी आम्ही येत नाही, शासनाची फी आहे, नियम आहे, काय अटी असतील तुमच्या त्या नियमानं तुम्ही पावती देणे आणि 200 रुपये फी आकारणे, पण ती मूलभूत सुविधा दिली तर ठीक आहे, अन्यथा वंचित बहुजन आघाडी निश्चितच यायला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही। आज जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्याचं एक कारण आहे की परभणीमध्ये इंदिरा गांधी यांच्या नावाने एक स्टेडियम चालतं। हे स्टेडियम क्रीडा विभागाच्या अंतर्गत येतं। या ठिकाणी काही विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतात। अशा विद्यार्थ्याला पोलीस भरतीची तयारी करतात म्हणून जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना त्यांच्या भरतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार या ठिकाणी क्रीडा विभागानं हाती घेतलेला आहे। केवळ पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याकडून प्रत्येकी महिना 200 रुपये फीस आकारले जाते, परंतु त्यांना पावती देण्यात येते। ज्या पद्धतीची फीस घेतात त्या फीसप्रमाणे त्या ठिकाणी काही मूलभूत सुविधा देखील नाही आहेत। त्या ठिकाणी मूलभूत सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात आणि या विद्यार्थ्यांना जे पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड विद्यार्थ्यांना लागतो त्यांना 400चा ट्रॅक लागतो, परंतु त्या ठिकाणी विद्यार्थी पळत असताना काही खड्डे बी रस्त्यामध्ये येतात आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्या स्टेडियममध्ये रात्री अवैध मद्यपान करण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात, म्हणून या ठिकाणच्या विद्यार्थ्याचं भविष्य धोक्यात आहे, यांचं जीव त्या ठिकाणी धोक्यात आहे। म्हणून काही विद्यार्थ्यांना काल आमच्याकडे तक्रार केली होती। आज जिल्हाधिकारी साहेबांना भेटून आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत की येत्या काही दिवसामध्ये या विद्यार्थ्यांची यांना फीस मुक्त करावं। जे विद्यार्थी परभणीमध्ये येत्या पोलीस भरतीमध्ये काही विद्यार्थी आपल्या या ठिकाणाहून चांगल्या मार्काने पास होऊन हे शासनाला सेवा देण्याचं या ठिकाणी काम करणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना यांनी निःशुल्कपणे त्या ठिकाणची सेवा दिली पाहिजे।